सो वेट लॉस करणे खूप अवघड आहे, राईट? ॲक्च्युली रॉंग. वेट लॉस करणे अवघड नाही आहे. इट्स ॲक्च्युली सिम्पल आणि सोपं आहे जर तुम्ही या 5 मिस्टेक अवॉइड केल्यात. हाय, मी आहे उमेश आणि लास्ट 8 मंथ्समध्ये मी अराउंड 20 kgs कमी केले. आणि या माझ्या जर्नीमध्ये मला जे पण एक्सपिरियन्स आलेत, मला ते एक्सपिरियन्सेस सगळ्यांसोबत शेअर करायचे, जेणेकरून सगळ्यांना हेल्प होईल स्वतःबद्दल कॉन्फिडंट फील करण्यासाठी, स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आणि लाईफमध्ये जे पण गोल असेल ते अचीव्ह करण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागेल तो आणण्यासाठी. सो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 5 मिस्टेक्स जे तुमचं वेट लॉस न होण्याचं कारण असू शकतं आणि या मिस्टेक्सवर सोल्युशन पण सांगणार आहे. या मिस्टेक जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्हाला 3 बेनिफिट गॅरंटीड होतील. फर्स्ट, तुमच्या वेट लॉसची प्रोग्रेस खूप एनहॅन्स होईल. सेकंड, तुमचं फिटनेस गोल जे पण असेल ते एफिशियंटली अचीव्ह होईल. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ओव्हरऑल हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करता येईल तुम्हाला फॉर लॉंगर पिरियड्स ऑफ टाइम. सो फर्स्ट मिस्टेक आहे लिक्विड कॅलरीज कंझ्युम करणे. आता लिक्विड कॅलरीज म्हणजे कोल्ड ड्रिंक्स, सोडाज, कोका कोला, पेप्सी, कोल्ड कॉफी, स्टारबक्स, हे सगळे फ्रॅपुचिनोज, फ्रूट ज्युसेस, हे सगळं लिक्विड कॅलरीज मध्ये आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचे, तुम्हाला लिक्विड कॅलरीज अवॉइड करावे लागतील, कारण आपल्याला रिअलाइज नाही होत की आपण किती कॅलरीज कंझ्युम करतोय. आणि जेव्हा कुठलीही ड्रिंक लिक्विड स्टेट मध्ये असते तेव्हा त्याचे कॅलरीज काउंट करणे खूप अवघड असते. सो लिक्विड कॅलरीज जास्त कंझ्युम करणे खूप इझी आहे आणि यावर एक सिंपल सोल्युशन आहे, पाण्याची बॉटल कॅरी करणे आणि जेव्हा पण तुम्हाला काही प्यावं वाटेल पाणी पिणे. अदर ऑप्शन आहे ब्लॅक कॉफी किंवा स्पार्कलिंग वॉटर पण तुम्ही घेऊ शकता. हे आहे फर्स्ट मिस्टेक साठी सोल्युशन. आता सेकंड मिस्टेक जी कॉमनली फॉलो केली जाते, हाय कॅलरी डेन्स फूड कंझ्युम करणे. आता हाय कॅलरी डेन्स फूड काय असतात, तर हे असे खाद्यपदार्थ आहे ज्याच्यात कॅलरीज अमाऊंट पर ग्राम त्यांची कॅलरीज जास्त असतात इन कम्पॅरिझन टू लो कॅलरी डेन्स फूड. तर बेसिकली 100 ग्रॅम्स जर तुम्ही लो कॅलरी डेन्स फूड घेतलं आणि 100 ग्रॅम्स जर तुम्ही हाय कॅलरी डेन्स फूड घेतलं, हाय कॅलरी डेन्स फूड्सची कॅलरीज ऑलमोस्ट डबल असतात आणि लो कॅलरी डेन्स फूड्सचे कॅलरीज खूप कमी असतात. तर हाय कॅलरी डेन्स फूड्स कोणते आहेत? हाय कॅलरी डेन्स फूड्स आहेत हाय फॅट पनीर, डेअरी प्रोडक्ट्स जसं की बटर, घी, त्यानंतर ऑइल, हे पण कॅलरी डेन्स फूड आहे. यानंतर कॅलरी डेन्स डिशेस पण आहेत जसं की बिर्याणी, दाल मखनी. त्याचं लो कॅलरी डेन्स अल्टरनेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करा. इंटरनेटवर खूप आहे लो कॅलरी डेन्स फूड्स जसं की वॉटरमेलन, जसं की लो फॅट पनीर, चिकन ब्रेस्ट, हे सगळे लो कॅलरी डेन्स फूड्स आहेत. आणि लो कॅलरी डेन्स फूड्स कंझ्युम करताना तुम्ही जास्त अमाऊंट खाऊ शकता. प्लस लो कॅलरी डेन्स फूड्स जेव्हा तुम्ही कंझ्युम करता तेव्हा ओव्हर इटिंग करण्याचे चान्सेस खूप कमी होतात. जेव्हा आपण हाय कॅलरी डेन्स फूड्स कंझ्युम करतो तेव्हा ओव्हर इटिंग करण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि आपण जेवढं आपल्याला खायचं असतं त्यापेक्षा ऑलमोस्ट एव्हरी टाइम आपण जास्तच खातो जेव्हा आपण हाय कॅलरी डेन्स फूड्स कंझ्युम करतो. आणि जर आपलं गोल लॉंग टर्म हेल्थ आहे तर हाय कॅलरी डेन्स फूड वर्सेस लो कॅलरी डेन्स फूड्स असं माइंडमध्ये ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. याने तुमचं डाएट फिलिंग पण होईल आणि तुम्ही जास्त अमाऊंटमध्ये पण खाऊ शकाल आणि तुम्हाला तुमचं डाएट एन्जॉय पण करता येईल. थर्ड आणि सगळ्यात क्रुशियल मिस्टेक आहे जी खूप लोक करतात, ती आहे इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल. आजकाल खूप लोकांची लाईफस्टाईल अशी आहे की त्यांचे डेली स्टेप्स लेस दॅन 4000 आहे. आणि जर तुम्ही पण अशी लाईफस्टाईल फॉलो करत असाल तर ती प्लीज चेंज करा आणि तुमचे पण स्टेप काउंट इन्क्रीज करा. तर हे कसं करायचं, एवढा टाइम भेटत नाही. यावर एक सोल्युशन आहे, तुम्ही जेव्हा पण ब्रेक घेता किंवा तुम्ही जेव्हा पण मील करता, लंच, डिनर किंवा ब्रेकफास्ट, यानंतर तुम्ही 10 to 20 मिनिट्सचे वॉक इंट्रोड्यूस करा हळूहळू. म्हणजे तुमचे इझिली 10,000 स्टेप्स क्रॉस करतील. कारण 10 मिनिट्समध्ये ऍव्हरेज आपण 1000 to 1200 स्टेप्स कंप्लीट करतो. आणि जर तुम्ही 20 मिनिट्सचे 4 वॉक जर तुम्ही घेतले, तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर झाल्यानंतर आणि एक वॉक ब्रेक मध्ये जर तुम्ही 20 मिनिटचे वॉक घेतले तर तुमचे इझिली 10,000 स्टेप्स क्रॉस होतील आणि तुम्ही या मिस्टेक पासून ओव्हरकम करतात. आणि ही स्टेप वेट लॉस साठी तर इम्पॉर्टंट आहे, पण आपल्या हार्ट हेल्थ साठी आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमच्या हेल्थ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज वॉक्स इंट्रोड्यूस करा. जेव्हा पण जमेल तेव्हा 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असे वॉक्स इंट्रोड्यूस करा आणि ते ट्रॅक करा. फोर्थ आणि सगळ्यात जास्त निग्लेक्टेड पॉइंट जो आहे तो आहे हाय स्ट्रेस लेवल. जेव्हा आपण हाय स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात आणि ते इन्व्हर्सली रिलेटेड असतात टेस्टोस्टेरॉनशी. सो जेव्हा आपले कॉर्टिसॉल लेवल वाढतात तेव्हा आपले टेस्टोस्टेरॉन कमी होतो, आपल्या बॉडीचे मेटाबॉलिझम सिस्टम कमी होते, आपल्या बॉडीचे जे इसेन्शियल फंक्शन करण्याची जे सिस्टम्स असतात ते पण इफेक्ट करतात आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी जे सिस्टम्स आहेत ते पण अफेक्ट करतात. अशा हाय स्ट्रेस लेवल्समुळे वेट गेन, हाय ब्लड प्रेशर, आपली इम्युन सिस्टम पण वीक होते. याचे सिरियस हेल्थ इश्यूज पण आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे ही मिस्टेक्स टाळणे. सो यासाठी मी 4 स्टेप्स सांगणार आहे ज्याने तुम्हाला तुमचे हाय स्ट्रेस लेवल कंट्रोल करण्यासाठी हेल्प होईल. सो फर्स्ट स्टेप आहे, आयडेंटिफाय करा
हाय स्ट्रेस लेवलचा कॉज काय आहे? मोस्टली हे फायनान्शियल, फॅमिली, रिलेशनशिप किंवा वर्क रिलेटेड असतो. सेकंड स्टेप आहे हाय स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी आपल्याला काय हेल्प करेल हे आयडेंटिफाय करणं. मग ते ड्रिंकिंग असेल, वर्किंग आउट असेल, जर्नलिंग असेल किंवा पार्टी असेल किंवा सोशल मीडिया कंझ्युम करणे असेल किंवा म्युझिक ऐकणे पण असू शकतं. यानंतर थर्ड स्टेप आहे आपण जे पण वे शोधून काढले जे वर्क करताय तुमच्यासाठी स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी, तर त्यातून सगळे निगेटिव्ह वेज जसं की पार्टी, अल्कोहोल, ड्रिंकिंग, सोशल मीडिया कंझ्युम करणे, हे सगळं निगेटिव्ह जे मेकॅनिझम आहेत स्ट्रेस लेवल कमी करण्याचे ते आपल्याला इलिमिनेट करायचे आणि आपल्याला पॉझिटिव्ह जे मेकॅनिझम्स आहेत ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. फोर्थ आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे स्ट्रेसच्या सोर्सला इलिमिनेट करणे. आणि जर इलिमिनेट करणे पॉसिबल नसेल तर तुम्ही लॉंग टर्म विचार करू शकता. तुम्ही लॉंग टर्ममध्ये एका बेटर स्पॉटमध्ये असताल जर तुम्ही आता जे करायचंय ते केलं तर. तो फिफ्थ मिस्टेक आहे नो अकाउंटेबिलिटी. आणि ही ती कॉमन मिस्टेक आहे आणि ही अशी मिस्टेक आहे की सगळ्यांना माहिती आहे हे इम्पॉर्टंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे पण तरीही ही मिस्टेक करणं खूप इझी होतं कारण देर इज नो अकाउंटेबिलिटी. कोणी अकाउंटेबल ठेवण्यासाठी नसतं. जेव्हा आपल्याला अकाउंटेबल ठेवण्यासाठी कोणी नसतं तेव्हा गिव्हअप करणे खूप इझी होऊन जातं कारण कोणाला कळणारच नाही की आपण फेल झालो. आणि हे फक्त अकाउंटेबिलिटी नसण्या कारणानेच होते. जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, तेव्हा जेव्हा आपली मार्कलिस्ट बोर्डवर लागते तेव्हा आपल्याला माहित असतं आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण पास झालंच पाहिजे कारण आपले मार्क्स सगळ्यांसोबत बोर्डवर लागतील आणि सगळ्यांना दिसेल. सो सेम अकाउंटेबिलिटी आपल्याला आपल्या डाएटमध्ये आणि आपल्या फिटनेसमध्ये पण आणायची. आपल्या फिटनेस ग्रोथबद्दल आपल्या फॅमिलीला, फ्रेंड्सला आणि कलिग्सला, जे पण जवळचे लोक आहेत त्या सगळ्यांना सांगून ठेवा. आणि जेव्हा आपण फ्रेंड्सला आणि जवळच्या लोकांना असं सांगून ठेवतो की माझं फिटनेस गोल आहे आणि मी एवढं कमी करणार आहे आणि मला शेपमध्ये यायचं आहे वगैरे, तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स पण हेल्प करतात आपल्याला अकाउंटेबल होण्यासाठी. आणि आपल्या माइंडमध्ये पण हे असतं की आपण आता सांगितलेलं आहे तर आपल्याला आता केलंच पाहिजे. कारण जेव्हा हे लोक, जवळचे लोक आपल्याला म्हणतील की अरे तू तर हे बोललो होता, तू असं करणार होता, मग काय झालं, तर हे सांगणं की अरे या वीकमध्ये काम होतं, मग मी जिम नाही केलं, मग मी डाएट मिस केलं, हे केलं ते केलं, हे सांगणं खूप एम्बॅरेसिंग होतं आणि लाज वाटते हे सगळं सांगायची. आणि तुमच्याकडे मग एकच ऑप्शन होतो, तो आहे एक्झिक्यूट करणे, काही पण असो, नो मॅटर वॉट. हाच ऑप्शन तुमच्याकडे होतो. तो या आहेत 5 मिस्टेक्स ज्या पर्सनली मी अवॉइड केल्या, त्यामुळे मला वेट लॉस मध्ये खूप हेल्प झाली. आणि आपण सगळ्यांनी जर या 5 मिस्टेक अवॉइड केल्या तर गॅरंटीड आपल्याला हेल्प होईल वेट लॉस करण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी, हेल्दियर लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. सो या 5 मिस्टेक जे पण मी सोल्युशन दिले ते इम्प्लिमेंट करा. आणि तुम्हाला आवडलं असेल, हेल्पफुल वाटलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो आपल्याला जास्त लोकांना हेल्प करता येईल आणि जास्त लोकांना ही इन्फॉर्मेशन शेअर करता येईल. थँक्यू.